पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे। जिल्ह्यात आज 3 ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते मेळावे संपन्न झाले आहेत। कार्यकर्ता मेळाव्याला श्रीकांत शिंदेसह खासदार राजेंद्र गावित, राज्य समन्वयक नरेश मस्के, आमदार श्रीनिवास वनगा तसेच आमदार शांताराम मोरे, उपनेते राजेश शहा हे देखील उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी आणि युवा सेनेला श्रीकांत शिंदे आज मार्गदर्शन करत होते। या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की लोकांसाठी असलेल्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही हे पाहण्यासाठी शिवदूत अभियान सुरू केले आहे। मुख्यमंत्र्यांना अनेक कार्यक्रम आहेत, त्यामुळे त्यांना ते कार्यक्रमही करावे लागतात। त्यामुळे वेळ आल्यावर यवतमाळमध्ये देखील शिवसंकल्प यात्रा होईल। शिवसंकल्प यात्रेतून यवतमाळ वगळल्याच्या आरोपावर श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण होतं। तर पालघर लोकसभेचे महायुतीचे पुढील उमेदवार राजेंद्र गावितच असणार आणि ते धनुष्य बाणावरच लढतील। श्रीकांत शिंदे यांच्याकडून पालघर लोकसभेवर पुन्हा एकदा दावा करण्यात आला। तर सरकारमध्ये असताना काम जलद गतीने का करून घेतली नाही, तेव्हा मेट्रोसह अनेक प्रकल्प का रखडवले, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना करत सवाल केला। तर लोकसभा निवडणूक लवकरच धूमधाम सुरू होईल। मुख्यमंत्री आज सकाळीपासून डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये असल्याने तसेच महिलांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत। 2 कोटीपेक्षा जास्त लोकांना योजनेचा फायदा झाला असून संघटनात्मक बांधणी कशी आहे हेही पाहणं महत्त्वाचं असल्याचे सांगितले आहे। लोकांमध्ये काम करणारा पहिला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला असल्याचे सांगत होते। तर शिवदूत संकल्पना नवीन आहे, या माध्यमातून लोकांपर्यंत योजना पोहोचवणे गरजेचे आहे असे देखील सांगितले। गाव पातळीवरील घराघरात जाऊन काम करणं गरजेचं आहे। मध्य प्रदेश सरकार याच माध्यमातून आलं आहे, ते योजनांचे फलित आहे। तसेच मेळाव्यातून वातावरण निर्मिती होते, मात्र इत्थंभूत माहिती मिळत नाही। पालघर शिवदूत यादीवरून श्रीकांत शिंदे मात्र नाराज झालेले पाहायला मिळाले। तर एकत्र येऊन निवडणुका आपण लढणार आहोत, 45 पेक्षा जास्त महायुतीच्या जागा निवडून आल्या पाहिजेत। तसेच तळागाळातील कार्यकर्ता जेव्हा मजबूत होईल तेव्हा पक्ष मजबूत होईल, असे विधान श्रीकांत शिंदे यांनी केले। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शिवसंकल्प अभियान या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठका देखील या ठिकाणी सुरू आहेत। या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या माध्यमाने जे आहे हे संघटनात्मक बांधणी प्रॉपरली झालेली आहे की नाही, शिवदूत जे त्यांना काम दिलेलं ते काम झालेलं आहे की नाही, लोकांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत जे आहे ह्या सगळ्या संघटनात्मक ताकदीने सरकारचं काम जे आहे हे तळागाळातील लोकांपर्यंत कसं पोहोचेल याच्यावरती भर जो आहे तो आज आमच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या माध्यमाने या ठिकाणी आम्ही करतोय, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत जे आहे हे सरकारचं काम आणि त्याचबरोबर कुठलाही लाभार्थी जो आहे तो त्या योजनेपासून वंचित राहता कामा नये याच्यासाठी जो आहे तो आज मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। सर, शिवसंकल्प यात्रेमधून यवतमाळ वाशिम मतदारसंघ वगळलेला आहे, नेमकी काय भूमिका असेल, तो मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता आहे का? तुम्हाला कोण सांगताय सगळं? तुम्हीच लावता का? सर, पालघर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत। रोज वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत आपण पाहताय की कशा प्रकारे मुख्यमंत्री मोदी जे ते त्या ठिकाणी काम करतात। ज्या टेंटेटिव्ह शेड्यूल आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये बदल होत राहणार आहे। जी मीटिंग जी आहे, जी मेळावा जो आहे तो कॅन्सल होईल, तो मेळावा जो आहे तो पुढच्या काही दिवसानंतर त्या ठिकाणी होणार आहे। कोणीही त्याच्यामध्ये समजण्याची गरज नाही की मेळावा कॅन्सल झाला तर काय झालं करून। ते मुख्यमंत्री महोदय त्यांना जे आहेत अर्जन्सीमध्ये जे आहे ते वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी लागू शकतात, वेगवेगळे ठिकाणी त्यांना जावं लागतं। त्याच्यासाठी तो कार्यक्रमामध्ये जो आहे तो फेरबदल त्या ठिकाणी केलेला आहे। तर त्याच्यामध्ये कोणीही जो आहे त्या ठिकाणी कुठलाही निकष काढण्याची गरज नाही। पालघर लोकसभेची सीट जी आहे या ठिकाणी शिवसेनेचे राजेंद्र गावित साहेब जे आहेत ते या ठिकाणी खासदार झालेले आहेत आणि पुन्हा एकदा जे आहे हे धनुष्यबाणावरती जे आहे ते राजेंद्र गावित साहेब त्या ठिकाणी उभे राहतील
आणि मोठ्या फरकाने जे आहे ते त्या ठिकाणी जिंकून येतील. सर, संजय राऊतांनी आरोप केला की 30 ते 35% जे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन हॅक केले जाते, काय म्हणाला? कोणाच्या प्रश्नालाही उत्तर जे आहे ते मला वाटतं द्यायचं नसतं या ठिकाणी. सर, अभी हाल ही में अयोध्या गए थे, वहाँ पर जो आपने धनराशि भेज दी थी उसके ऊपर अब सोशल मीडिया पर टिप्पणी होने लगी है, 2 तबके लोग बढ़ चुके हैं, किस तरीके से प्रतिक्रिया आप देना चाहेंगे सर? इसमें कौन टिप्पणी कर रहा है? सर, 2 तबके लोग बढ़ चुके हैं कौन? मीडिया पर, कौन? जो भी आप समझ रहे हैं। अरे कौन? अरे तुम पत्रकार हो, तुमको नाम लेने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है, बोलो. सर, शिवडी सर, प्रकाश शेंडेंनी एक वक्तव्य केले पंढरपूरमध्ये की मुख्यमंत्री भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री ते शेंडगे साहेबांनी, प्रकाश शेंडगेंनी. मला माहिती नाही. तर शिवडी नावा शिवाजी ब्रिज आहे ते चालू करा, नाही तर आम्ही चालू करू असं आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला, काय म्हणाला? काही लोक झालेत फ्रस्ट्रेट, काही लोक झालेले आहेत म्हणजे आता सत्ता गेल्यानंतर काही लोकांना आता सुचत नाहीये, थोडासा परिणाम जो आहे तो त्यांच्यावरती झालेला आहे. म्हणून रोज काही ना काहीतरी बरळत त्या ठिकाणी राहायचं. फ्रस्ट्रेशन मोड आल्यानंतर बाबा आपल्या हातून जे आता सगळं काही निघालेलं आहे, आपलं काही जे आहे ते चालत नाही या ठिकाणी. आणि मला वाटतं जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा जे आहे ते MTHLचं काम जे आहे ते फास्ट करून घ्यायला पाहिजे होतं. सगळी कामं बंद केली, मेट्रो बंद केली, कार शेड जो आहे तो त्या ठिकाणी त्याचं काम बंद केलं, सगळ्यांना घरामध्ये कोंडलं. आणि कोविड मध्ये जो आहे या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवला 2.5 वर्षामध्ये. मला वाटतं आज इतका मोठा कोविड मध्ये भ्रष्टाचार जो आहे, बॉडी बॅगचा भ्रष्टाचार असेल, त्या ठिकाणी इक्विपमेंटचा भ्रष्टाचार असेल, हा एवढा मोठा भ्रष्टाचार जो आहे तो त्या ठिकाणी कोविड मध्ये केलेला आहे त्यांनी. येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते कोण कोण त्याच्यामध्ये आहे तुम्हाला तर नावं तर माहिती पडलेलीच आहेत. येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो प्रत्येकाचा हिशोब जो आहे तो त्या ठिकाणी होईल. विधानसभामध्ये बीजेपी मोठमोठे मेळावे घेत आहेत, 3 मेळावे मोठे घेतले आणि त्या ठिकाणी त्यांचं उमेदवार उभं करण्याचं असं बोललं जातं, काय म्हणाला? आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.